मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो सोन्या 50-50 केसरी या मैदानामध्ये. या मैदानात सेमी क्रमांक 10 मध्ये अप्रतिम असा नंदी पाहिला, म्हणजे गार्डीकरांचा सुंदर. चला तर मग त्याची मुलाखत चालू करूयात. आज फायनलचा गुलाल त्याने घेतलेला आहे. शेठजी नमस्ते. नमस्ते. काय सांगाल सुंदर विषय? सुंदर आज एवढा खूप छान पाहिला का नाही. आज त्याने आमच्या डोळ्याचं पारणं फेडलं पहिल्यांदा. त्यानं आज होतं नव्हतं ते करून दाखवलं. आज मी किती काय करू शकतो ते त्याच्यामध्ये भरपूर धमक आहे. त्याने आज करून दाखवलं. खिलार जातीचा अतिशय देखणा खूण तुमच्याकडे आहे. एक घरच्या गाईचं वासरू आहे का कसं काय? नाही, ते आम्ही एक विकत घेतला होता ऋषीभैया म्हणून. कधी घेतलेलं? त्याला एक 8-9 महिने आले. 8-9. बरं. 16 लाख रुपयाची खरेदी आहे आमची. बरं. आतापर्यंत कसं करिअरचा इतिहास कसा राहिला? चांगला खूप बैल आम्हाला छान भेटले. आता आतिश पाटील चिंचपाड्यांचा आम्हाला सर्जा भेटला. अच्छा. त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही गुलात राहिलो. बरं. आतापर्यंत कुठली मैदान कुठली झालेली, त्याची गुलाल कुठली झालेला? मायनीचं आम्ही निमसोडचं मैदान 1 नंबर केलं होतं आणि मोराचं पण केलं होतं. म्हणजे भरपूर मैदान केली, पण काही कारणास्तव गाडी आमची कडणी येतो, त्यामुळे आम्ही 10 ते 12 मैदान आम्ही मार घालला. पण आता काय तिने आज सगळं डोळ्याचं पारणं फेडले. आमच्या ताईंचा पण बैल होता राजा, उर्मिला ताई मॅडम चिंचाळे, बकासूर होता, देव होता. आज हिने आमची इच्छा पूर्ण केली, तेव्हा आम्ही खुश आहे. एक सर्व प्रेक्षकांचं लक्ष द्या सेमीकडे लागलेलं आहे. तुमच्या मनामध्ये काय चाललेलं? काय बैलगाडी अडचण नव्हती आम्हाला. आम्ही 100% म्हणतो गुलाल हा आमचाच असणार आहे. हा. हो. बर. एक आतापर्यंत तुम्ही म्हटलं तसं भरपूर मैदानात गुलाल घेतलाय. काय वैशिष्ट्य काय त्याची, पळण्याची वैशिष्ट्य? तो येडाच आहे. हा. गाडी जर बाजूला लागली तो कुणाला देत नाही, तो मारणार 100%. बर. येडा सुंदर म्हणला तरी चालते. हा. हो. पण अतिशय म्हणजे असं रागीट तापट वगैरे आता एका कासऱ्यावर आहे आता आहे की, पण सोडला की तो कोणाचाच नाही. बर. हो. म्हणजे एकदा कासरा तुम्ही सोडला की तो परत मग तुम्हाला ऐकतच नाही. बर. घरी पण असंच असतं की एका नाही, तो आमचा अनिल भाऊ आहे, त्यांच्याकडे बैल असतो. बर. आणि आमचे मित्र सगळे, परिवार सगळे आहेत जोडीदार. बर. आपले भैया. हा. तुम्ही काय व्यवसाय वगैरे काय करता? सोन्या चांदीचा आहे. बर. आणि संपूर्ण टीम कशा पद्धतीने नियोजन वगैरे कसं असते? गाणाभाऊ आमच्या आहेत ते. हा. सगळं नियोजन ह्यांच्याकडे असतंय. बर. हे सगळे काय असेल ते बैलाचं व्यवस्थित सगळं ह्यांच्याकडे नियोजन असते. काय सांगाल? ड्रायव्हर आहे ते. हा. सगळे नाव काय तिथे? नाही, आमचे म्हणजे गाडीतनं बैल आणतात आमचे सुमित ड्रायव्हर. हा. की नाही, तुषार ड्रायव्हर माळशिरस आणि बारीक ड्रायव्हर सिरसोडीने आज गाडी आज सिमीस आज पात्र. बारीकनं गाडी कशी चालेल? बारीक ड्रायव्हर विशेष घ्यायचा नाही, टॉपचा ड्रायव्हर आहे. त्यामुळे काय आम्हाला काय कुठली मनात शंकाच नव्हती. त्यांनीच पायरा केला होता, त्यामुळे काय आम्हाला टेन्शन नाही कुठल्या गोष्टी. सोबतचा नंदी कशा पद्धतीने पाहिला आज? तो काय बापच आहे, मुंबईचा बादशाह आहे. तो आतिश पाटील चिंचपाडा यांचा सर्जा. तो मुंबईचा बादशाह आहे पब्लिकचा. हो. टॉपचा बैल भेटला आम्हाला. प्रथमच ही जोडी एकत्र पाहिली होती का? नाही, आज पहिल्यांदाच विषय झाला. दोस्ती खातीर पैरा झाला आमचा. बर. हो. दादा, सोन्या 50-50 केसरी मैदान एक नामांकित मैदान आहे. आणि या मैदानात बरेच बैलगाडी मालकांची इच्छा असते की बाबा सहभागी व्हावा आणि गुलाल घ्यावा. आज ती इच्छा पूर्ण झाली की तुमची? सोन्या बैल हा भरपूर आपण म्हणजे जीव लावतो. सोन्या बैल हा भरपूर म्हणजे टपचा बैल आहे. त्या मैदानामध्ये आज आम्ही फायनल राहिलो. आज आम्हाला भरपूर आनंद आहे. बर. एक ड्रायव्हर आहात तुम्ही. ड्रायव्हर म्हणून गाडी चालवताना काय जाणवतं सुंदरची? नाही, हाय म्हणजे कसं आहे, आमची गाडी पिकअप मधून आणतात ते. बर बर. आमचे सुमित ड्रायव्हर आहेत किनायचे. त्या ड्रायव्हर माळशिरस आणि बारीक ड्रायव्हर. बर. हा. तिघांनाही वासरू चांगलं टॉपला पळतं, काय अडचण नाही. तिघं ड्रायव्हर आमची अतिशय चांगले आहेत. बर. हो. एक तुमच्या शेजारी व्हायरल सुट्टी मेकर आहेत, काय सांगाल त्यांच्याविषयी? तो काय चांगला आहे मुलगा, सकाळपासून इथं जाईल, काय अडचण नाही. पण काय नादच करायचं नाही. हो. आणि एक रायफलचा फॅन म्हणले तर चालते. जीवापाला प्रेम केलेला बैल बैलावधीने आहेत. एक सुंदरकडे पाहून वाटतंय का की त्याला पण जाणवते की बाबा आपण सुद्धा गुलाल घेतलाय, म्हणजे काय जाणवते? आज त्यांनी सगळं डोळ्याचं पारणं फेडलंय. आज त्यानं जी काय करून दाखवायचं दाखवले आज करून. हो. आज मधनं लागला. आज काय 10 ते 11 मैदान आम्ही कडनी पळालो. आम्ही मारच खात होतो. बैलानिमित्त असो किंवा गडी ह्याच्यावर येतो असो, काय पण असो ते बॅड लक होतं, पण आज त्यांनी करून दाखवलं. कुठं तर वाटत होतं का मनाला की बाबा एक दिवस तरी म्हणजे मधनं तास कुठेतरी लागेल आणि गाडी बस? 100%. आम्ही बैल टॉपचा खडचा टाकला होता मुंबईचा. आतिश पाटील चिंचपाडा यांचा सर्जा. त्यामुळे काही विषयच नव्हता. त्या बैलावर आम्हाला भरपूर विश्वास होता की बैल तो बापच आहे. बर. हो. दादा, आता
ज्येष्ठ फेरा पाहायला मिळणार आहे. सोन्या 50-50 आणि हरण्या म्हणजे आरत परतचा बादशाह आणि एक बिनजोडचा बादशाह 3 फेऱ्या सुद्धा ज्या नंदीनं गाजवलेत असं सोन्या 50-50 त्या फेऱ्याविषयी काय सांगेल? नाही आज काय ते दोन्ही चांगलेच पळतील नंदी, कारण तो पण नंदी काय सेकंड वरचा नंदी आहे. हरण्या सोन्याचा काय विषय घ्यायचा नाही, तो काय महाराष्ट्र केसरी बैल आहे टॉपचा. बरोबर. जोडीची काय भवितव्य कसं बघताय सुंदरचं? म्हणजे आता इथून पुढे तर पैरे चांगले देईल त्याला, पण कशा पद्धतीने बघताय? त्याचं कसं आहे माहिती आहे का, नशीब थोडंसं कुठं इकडं तिकडं होतं, आज त्यांनी करून दाखवलं. बैल टॉपलाच पळतो हा, अजून आदत आहे तो. 22-23 महिने झाले त्याला अजून. बरोबर. दीपक भाऊ पण आहेत. दीपक भाऊ काय सांगशील? काय हा चांगला नंदी आहे, चांगलं गती वगैरे चांगलं होतो. आज शेडजींनी तारीफ केली. हे ड्रायव्हर आहेत आमचे, हे या की ड्रायव्हर पण आहेत मित्रांनो, सुमित ड्रायव्हर पण आहेत. कशी आहे आज सुंदर कसा पाहिला आज? काय जाणवतं एक पळताना त्याचं वैशिष्ट्य काय जाणवतं? पण जाणवतं सुंदरची गाडी चालवताना काय तो पळायला लागला की त्याला किती पळू असं होतं. एक म्हणावं लागेल की एक त्याचं करिअरचा सगळ्यात मोठा एक पीक पॉईंट म्हणावं लागेल आजचं, त्याविषयी काय सांगेल? एक आज मैदान पण सोन्या 50-50चं आणि ते आज आदतला राहिला, त्याच्यातच मोठा आहे. बरोबर. शेडजी आता मोठ्या मैदान नियोजन वगैरे कसं असणार? कुठल्या मैदानी दिसेल आम्हाला नियोजन? आता काय पुढं काय आपल्या मित्र बरोबर काय करतील ते नियोजन असते पुढं. एक आमच्या तुषार ड्रायव्हर आहेत माळशिरसचे, ते पण गाडी आमची खूप छान आणतात, काय अडचण नाही. तुषार भाऊ काय सांगाल सुंदर विषयी? सुंदरनं आज आमचं पारणं फेडले. मोठ्या अड्ड्यात आम्हाला धावून दिलं काय आहे, म्हणजे मुलाला प्राप्त केलं आणि सर्वांची इच्छा एक पूर्ण केली म्हणावं लागेल. भाऊ आनंद काय ह्याच? देवाच्या सेमीत लागलो, देवाच्या आशीर्वादानं सेमी पास केला. भरपूर पळाला खोंड आज. चालेल, शुभेच्छा राहतील. तुमचा नंबर सांगा, म्हणजे पायऱ्याला कॉन्टॅक्ट करतील बैलगाडीमध्ये. शेट नंबर 96-69 34-97. पुन्हा एकदा सांगा. 96-69 34-97. बरं मित्रांनो, या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता पायऱ्यासाठी. आणि अप्रतिम असं पळतोय सुंदर, आणि एक भवितव्याचं काळ त्याचं 100% आहे. आता पळतोयच पण नशिबात कड होती, पण आज मध्ये लागले त्यांनी करून दाखवलं. मी काय करू शकतो ते त्यांनी आज घडून दाखवलं. बरोबर. त्यामुळे काय त्याचा काय विषयच नाही सुंदरचा. चालेल, धन्यवाद.